मिथुन राशीसाठी हा महिना चांगलाच प्रतीत होत आहे। तुम्ही तुमच्या कामामध्ये जरा जास्तच व्यस्त असणार आहात ह्या महिन्यामध्ये। सोबतच कामानिमित्त कोठे बाहेर गावीही जावे लागण्याची शक्यता दिसत आहे। कुटुंबापासून काही काळासाठी का होईना परंतु दूर जावे लागू शकते, तर त्यासाठी थोडीशी आधीच मानसिक तयारी तुम्ही करून ठेवा। सोबतच ह्या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी वेळ मिळणार नाही, किंवा जरी मिळालाच तरी थोडासा कमीच प्रमाणामध्ये वेळ मिळेल। खूप व्यस्त असल्या कारणाने तुम्ही तुमच्या कुटुंबाला टाइम देऊ शकणार नाहीत, तरी त्या कारणामुळे तुमचे कुटुंबीय मंडळी तुमच्यावर नाराज होतील। सोबतच अचानकपणे आपले आप्तेष्ट मंडळी घरी भेट देतील। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही त्यांना भेटलेले नव्हतात, तर ते अचानकपणे तुम्हाला एक सरप्राईज भेट देण्याची शक्यता दिसत आहे। सोबतच भावंडांच्याही भेटीगाठी घडतील। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही त्यांनाही भेटलेले नव्हतात, तर तेही अचानकपणे येऊन तुम्हाला एक आनंदाचा धक्काच देतील। सोबतच एखाद्या कार्यक्रमाला पण जाण्याची शक्यता दिसत आहे। ह्या महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती चांगलीच राहणार आहे, तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घ्या। तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे, परंतु एखाद्या मतावरून किंवा एखाद्या छोट्याशा मतावरून तुमच्या जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे। तरी थोडंसं एक प्रकारे जरी काही वाद निर्माण झाले, मतभेद निर्माण झाले, तर लगेचच्या लगे ते वाद वाढवत बसू नका, तिथल्या तिथे मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। ह्या महिन्यामध्ये तुमची आर्थिक बाबींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। अचानकपणे काही आर्थिक लाभ तुम्हाला मिळतील, परंतु ह्या महिन्यामध्ये तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे आणि त्यामुळे तुम्ही आर्थिक बचत करण्यामध्ये सक्षम राहाल। आर्थिक लाभ तुम्हाला तर मिळूनच जातील, पण जरी काही खर्च निर्माण झालेच तर तुम्ही त्या खर्चांवर नियंत्रण ठेवा आणि आर्थिक बचत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण याच आर्थिक बचत तुम्हाला भविष्यामध्ये मदत करतील तुमच्या आर्थिक अडचणींमध्ये। एखाद्या धार्मिक कार्यासाठी काही खर्च होण्याची शक्यता दिसत आहे। खर्च संभावेल, हरकत नाही, धार्मिक कार्य आहे, खर्च करण्यामध्ये काही हरकत नाहीये, परंतु जर गरज असेल तरच खर्च करा। उगीचच खर्च करणे शक्यतो टाळलेलेच बरे पडणार आहे। परंतु यामधून तुम्हाला जी प्रसन्नता मिळेल त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही। तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यासाठी काही जर तुमच्याकडून तुम्ही काही देऊ केले तर त्यामधून जे आनंद तुम्हाला मिळणार आहे, जी मनशांती तुम्हाला मिळणार आहे, त्याची कशाशीच तुलना होणार नाही। तरी असं जर तुम्हाला मिळण्यासाठी किंवा मिळण्याचा तुम्हाला चान्स मिळाला तर नक्कीच ते कार्य करा। बघा, तुम्हाला एक प्रकारे वेगळीच अनुभूती मिळून जाईल। या महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही बाबतीमध्ये केलेल्या चुकांमधून चांगलीच शिकवण घ्याल, परंतु पुन्हा पुन्हा त्याच चुका करण्यापासून तुम्हाला बचाव करावे लागणार आहे, वाचावे लागणार आहे। एखादी जर चूक झालीच समजा तरी हरकत नाही, त्यामधून तुम्ही नवीन काहीतरी शिकालच माहिती आहे, परंतु पुन्हा त्याच चुका करणे ते कटाक्षाने तुम्ही टाळले पाहिजे। महिन्याच्या सुरुवातीला स्थावर मालमत्तेसाठी तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। एखाद्या वेळेस हे प्रकरण कोर्टातही जाऊ शकते, परंतु तुमच्यासाठी कोर्टाबाहेरच हे वाद तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच तुम्हाला कोणत्याच प्रकारचे नुकसान होणार नाही। उगीचच वाद वाढवत बसू नका, ते तुम्ही आपापसामध्ये बोलून मिटवण्याचा प्रयत्न करा। जर समजा कोणाला तुम्ही आर्थिक मदत करणार असाल ह्या महिन्यामध्ये तर थोडे सावधतेनेच करा, कारण इथेही नुकसान होण्याची शक्यता आहे। तुम्ही चांगल्या भावनेने आर्थिक मदत करालही त्यांना, परंतु पुढे जाऊन तुमचेच नुकसान होईल, तरी थोडंसं सांभाळून चौकशी करून तुम्ही त्यांना मदत करा। नातेसंबंधांच्या दृष्टीने म्हणा हा महिना संमिश्र परिणाम देणारा जाणार आहे। नात्यांमध्ये काही छोट्या मोठ्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे, तरी तुम्ही त्यासाठी तयार राहा। सोबतच महिन्याच्या शेवटी कोणासंबंधी तरी गैरसमज असतील तुमचे, एखादे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही एखाद्याबद्दल तुमच्या मनामध्ये एखादा गैरसमज तुम्ही पाळून ठेवलेला आहे, त्यांच्याबद्दल तुम्हाला एखादा समज निर्माण झालेला आहे, तर तेही ह्या महिन्यामध्ये नक्कीच दूर होतील आणि तुमच्यामधील नातं पुन्हा पहिल्यापेक्षा होण्याची शक्यता दिसत आहे, तरी तुम्ही त्याचा लाभ घ्या। तुमच्या जोडीदारासोबतचे नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत ह्या महिन्यामध्ये विशेष करून वेळ घालवण्याचा प्रयत्न करा। एकमेकांचे विचार एकमेकांना शेअर करा, एकमेकांच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा, तरच तुमच्या नात्याला एक प्रकारे वेगळं वळण येईल आणि तुमच्यामधील प्रेम म्हणा किंवा तुमचं नातं हे वेगळ्या प्रकारे फुलून जाईल।
जे कोणी प्रेमसंबंधामध्ये असतील तर त्यांच्यासाठी हा महिना भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक रीतीने अनुकूलच असा आहे। तुम्ही एकमेकांना वेळ द्याल, एकमेकांना समजून घ्याल। परंतु जर एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने तुम्हाला येऊन काहीतरी सांगितले तुमच्या पार्टनर बद्दल किंवा तुम्ही जर त्यांच्याबद्दल अविश्वास दाखवला तर तुमच्या नात्यामध्ये काही प्रकारच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। नक्कीच तुम्ही वेळ द्याल, समजून घ्याल, हरकत नाही। तुम्ही तुमच्या पार्टनर बद्दल अजून जास्त रीतीने जाणून घेण्याचा प्रयत्नही कराल। परंतु विश्वास खूप महत्त्वाचा आहे कोणत्याही नात्यामध्ये। तर विश्वास ठेवा। अविश्वास जर दाखवला तर नाते हे वेगळ्या तुमचं जे नातं आहे ते वेगळ्या रस्त्याने पण जाण्याची शक्यता दिसत आहे। विवाह इच्छुकांसाठी हा महिना खूपच चांगले परिणाम देणारा आहे। तुमचे विवाह जुळतील, हरकत नाही, तुमच्या कष्टाला फळ मिळेल। परंतु विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात, तर तुम्ही त्यासाठी विशेष करून तयार राहा। व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना खूपच अनुकूल असा असणार आहे। तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती मिळवण्यासाठी कठीण प्रयत्न करावे लागतील। अचानकपणे काही परिस्थितींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो किंवा तुम्हाला परिस्थितीनुरूप बदलावे पण लागू शकते। जर तुम्हाला यामधून लाभ मिळत नसतील तर तुम्ही थोड्या वेगळ्या परिस्थिती म्हणा किंवा वेगळ्या गोष्टींचा एक प्रकारे बदल करून बघा, म्हणजे तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्यामध्ये एक प्रकारे मदत होईल। सोबतच तुमची भरपूर पळापळ पण होण्याची शक्यता आहे, धावपळ होईल आणि तुम्ही व्यवसाय निमित्त एखाद्या ठिकाणी लांबचा प्रवासही कराल, परंतु त्या प्रवासामधूनही तुम्ही आर्थिक लाभच कमवाल। सोबतच जर तुम्ही कोणता आर्थिक व्यवहार करणार असाल तर जरा जपूनच करा, कारण व्यवहार करताना आर्थिक लाभापेक्षा खर्च जास्त राहील। त्यामुळे तुम्ही ह्या महिन्यामध्ये आर्थिक नियोजन विशेष करून करणे खूप महत्त्वाचे आहे। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर भरपूर कामाचा व्याप राहणार आहे। सोबतच तुमचे विरोधी म्हणा तुम्हाला अडचणींमध्येही आणण्याचा प्रयत्न करतील, तरी तुम्ही डोळ्यामध्ये तेल घालून त्या सगळ्यांसाठी तयार राहा। त्यांच्यापासून सावध राहण्याचा तुम्ही विशेष प्रयत्न करा। तरुण वर्गाला मात्र हा महिना भरपूर कठीण परिश्रम करावा लागणारा असा जाणार आहे। जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करणार असाल तर एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तींचे विशेष करून मार्गदर्शन घ्या। आपल्याला माहिती आहे तुमच्यामध्ये काही कमी नाही, तुमच्या कर्तृत्वामध्ये काही कमी नाही, परंतु जर तुम्ही एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तींचे किंवा अनुभवी व्यक्तींचे जर मार्गदर्शन घेतले तर सोने पे सुहागा असं जसं म्हणतात तसं तुमच्या कर्तृत्वामध्ये एक प्रकारे तुम्हाला एक साथ मिळेल, एक पॉझिटिव्ह साथ मिळेल आणि तुमचे जे काही एक टार्गेट आहे किंवा तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुमची जी मेहनत आहे ती जास्त फळाला लागेल, जास्त चांगले परिणाम तुम्हाला मिळतील। म्हणूनच कोणतेही निर्णय घेताना त्यांचे मार्गदर्शन विशेष करून तुम्ही घ्या। सोबतच जे कोणी नोकरी शोधत असतील स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तर तुम्हाला ह्या महिन्यामध्ये भरपूर प्रयत्न करावे लागणार आहे, मग तुम्हाला हवी तशी नोकरी मिळून जाईल। जर तुम्ही प्रयत्न सोडले मध्येच तर तुम्हाला हवे तसे परिणाम मिळण्याची शक्यता खूप कमी दिसत आहे। महिला वर्गाला मात्र हा महिना खूप चांगला अगदी मनासारखा जाणार आहे। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवास करण्याच्या विचारात जर होता तर तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे। एखाद्या दूरच्या प्रवासाला जाल, यात्रा कराल, मनासारखी प्रवास करण्याची शक्यता आहे। जे कोणी महिला नोकरी करत असतील तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये वाढ होणार आहे, त्यामुळे तुम्ही खूप दमून जाल, तरी स्वतःचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा। ज्या कोणी महिला व्यवसाय करत असतील तर तुम्हाला भरपूर परिश्रम करावे लागेल, तरच तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये प्रसिद्धी मिळेल आणि तुम्ही जसे अपेक्षा केलेली होती तसे आर्थिक लाभ तुम्हाला मिळतील आणि तुम्ही भरपूर आर्थिक बचतही करण्यामध्ये सक्षम राहाल। आणि विशेष करून ह्या महिन्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी एखादा दागिना खरेदी कराल आणि ही गोष्ट तर तुम्हाला अगदी मनासारखी घडणार आहे, खूप आनंदी असणार आहे। मनासारखी शॉपिंग करणार आहात तरी तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना आव्हानात्मक स्वरूपाचा राहणार आहे। जर तुम्ही परदेशामध्ये शिक्षणासाठी प्रयत्न करत होतात, ऍडमिशनसाठी प्रयत्न करत होतात तर तुम्हाला ह्या महिन्यामध्ये थोडीशी प्रतीक्षा करावी लागू शकते। जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तुम्हाला भरपूर परिश्रम केल्याचे ह्या महिन्यामध्ये फळ मिळणार आहे। अगदी तुमच्या मनासारखा निकाल लागण्याची शक्यता आहे, परिणाम तुम्हाला मनासारखे मिळण्याची शक्यता आहे, परंतु पुन्हा तुम्हाला अजून नवीन आव्हानांचा सामना पण करावा लागू शकतो, तर तुम्ही त्यासाठी तयार राहा। ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र ह्या महिन्यामध्ये तुमच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागणार आहे। विशेष करून पोटाचे विकार संभवतात, तरी पचणारेच पदार्थ खा, बाहेरचे खाणे टाळा। एखाद्या समारंभाला पण जाल तिथेही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या। उगाच चरबट खात बसू नका, पुन्हा तुमचेच हाल होतील।
एखाद्या समारंभाला गेल्यावरही तिथे तुमचे जुने प्रियजनांच्या भेटीगाठी होतील आणि त्यामुळे तुमचे मन भरपूर आनंदित पण होणार आहे आणि जुन्या आठवणींना उजाळा पण मिळेल। सोबतच मराठी महिन्यांचा जो नवीन वर्ष सुरू होणार आहे, चैत्र महिना आलेला आहे, तरी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। सोबतच गुढीपाडवा हा सर्वांचा सण, आवडता सण आलेला आहे ह्या महिन्यामध्ये आणि म्हणून पाडव्यानिमित्त सर्वांच्या जीवनामध्ये जसं साखरेचा हार असतो, अगदी त्याच हाराप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनामध्ये मधुर गोडवा पसरू दे आणि सर्वांच्या घरी आनंदाची गुढी उभा राहू दे, हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करीत आहे। हॅपी गुढीपाडवा टू ऑल ऑफ यू। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।